कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होऊन बरोबर 6च्या मुहूर्तावर आपण भगवद्गीतेच्या चिंतनाला प्रारंभ करू। आज जवळजवळ हे 11वं पुष्प आहे आणि या पुष्पामध्ये भगवंतांनी आपल्या सगळ्यांना 11 दिवसपर्यंत या चिंतनामध्ये आणि येण्याची संधी दिलेली आहे, तुम्हाला आणि मला देखील। आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान समजलं पाहिजे की हे चिंतन जे ब्रह्मरसाचं पारण अर्जुनासाठी आणि भगवंताने केलेलं आहे आणि मग ते जगाला उघडं करून दिलं, ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं, अनेक संतांनी दिलं आणि स्वतः साक्षात भगवान योगेश्वर कृष्णाने आपल्या सगळ्यांना ते सांगितलं। भगवद्गीतेचं चिंतन श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर केलं आणि त्याची अनुभूती आपण जर घेतली, 11 दिवसपर्यंत अनेकांचे मला फोन आले आणि त्यांच्या अनुभूती ऐकल्यानंतर भगवद्गीता हे खरोखर नितांत सुंदर असं एक रसायन आहे, आपल्या सगळ्यांना चमत्कारिक अशा पद्धतीचं परिवर्तन जीवनामध्ये करणारं असं एक सिद्ध मंत्रत्व आहे। आणि म्हणून 11वा दिवस साजरा करताना आज समर्थ रामदास नवमी देखील आहे आणि दासनवमीच्या निमित्ताने त्यांनी 11च्या संदर्भामध्ये म्हटलं 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त राखावे आनंदवन भुवना। हे 11 दिवसपर्यंत विविध प्रकारचं चिंतन भगवंतानी आपल्याकडून करून घेतलं आणि ही जी भगवद्गीता आहे ही नित्य नूतन आहे। म्हणजे जेव्हा सगळं चिंतन झाल्यानंतर युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर अर्जुन एक दिवस निवांत भगवंताजवळ बसले आणि बसल्यानंतर भगवंताला त्यांनी म्हटलं की भगवंता, तुम्ही सुंदर गीता मला सांगितली, माझी अशी इच्छा आहे एकदा पुन्हा ती गीता सांगा ना। तेव्हा भगवंत म्हटले की बाबा, ते सामर्थ्य आता माझ्यामध्ये नाही, जे सुरुवातीला निघालं ते पुन्हा मला सांगता येणार नाही, असं एक नित्य नूतन पुन्हा जसंच्या तसं येईल मला सांगता येत नाही। कारण ते जे चिंतन आहे हे मी आजपर्यंत कोणालाही सांगितलेलं नाही, असं गुह्यतम ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या योगाने दुनिया म्हणजे जग पुढचं हे तरणार आहे। आणि म्हणून हे अर्जुना, तू आता चिंता करू नको, त्याचं चिंतन तू कर, तुला नवीन अर्थ त्याचे प्राप्त होतील। पण हे कसं करायचं आहे तर श्रद्धेने करायचं आहे। आणि म्हणून भगवद्गीतेचा आज जो आपण 17वा अध्याय पाहणार आहोत, एकूण 18 अध्याय आहेत। काही अध्याय आपण रोज एकत्रित पाहिले आणि काही वेगवेगळे पाहिले, तर आजचा हा संयुक्त अध्याय आहे 17 आणि 18वा अध्याय। आता भगवद्गीता वाचायची कशी तर ती वाचत असताना श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचायची। भगवद्गीतेनेच आपल्याला सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम। एखाद्या ठिकाणी नितांत श्रद्धा ठेवली तर त्या श्रद्धेच्या योगाने कार्यसिद्धी होते। भगवंतावर देखील नितांत श्रद्धा ठेवली पाहिजे। सहज करायचं म्हणून करून राहिलो, कोणी म्हटलं म्हणून करून राहिलो, कोणी म्हटलं करून राहिलो, ठीक आहे, त्याचेही परिणाम होतात, कारण आपण इष्टमार्गावर आहोत। जरी इच्छा नसेल, श्रद्धा नसेल, पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर केलं तर त्याला निश्चितपणे जो फलप्राप्ती होणार आहे, ते जे सिद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे, तो जो आपण त्या ठिकाणी जो संकल्प केलेला आहे अनुकूलस्य संकल्प, तो आपल्याला इष्ट संकल्प सिद्धीस जाणार आहे। आणि म्हणून आजच्या या योगाचं नाव देखील 17वा अध्यायाचं त्यांनी म्हटलेलं श्रद्धात्रय विभाग योग, म्हणजे श्रद्धेचे देखील 3 प्रकार या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत।
म्हणून त्याला म्हटलेलं आहे श्रद्धात्रय विभाग योग. आपण एक गुणत्रय विभाग पाहिलेला आहे, म्हणजे गुणांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तसे आता इथे श्रद्धेचे देखील 3 प्रकार सांगितलेले आहेत. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगताना त्या ठिकाणी या सगळ्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. हा अध्याय घेऊन आपल्याला पुढे आणि नंतर साधारण सारभूत घ्यायचं आहे. म्हणून आपण या श्रद्धात्रय विभागाला सुरुवात करताना माणूस कसा आहे, श्रद्धामयोयम पुरुषः असं म्हटलेलं आहे. आपण सगळेजण कसे आहोत, श्रद्धावान आहोत, श्रद्धायुक्त आहोत. फार कमी लोक आहेत जे श्रद्धेने काम करत नाही. आणि लास्ट स्टेजला म्हणजे कितीही कठोर व्यक्ती असू द्या, मरताना देखील समजा एखादा हतबल झाला, आता काहीच करता येत नाही, तेव्हा दासी आठवावा हरी, तर त्याची श्रद्धा की बाबा आता परमेश्वरच करू शकतो. मग आता कितीही कठोर माणूस असू द्या, राक्षसांनी देखील परमेश्वराचं ध्यान केलेलं आहे. तर तो जो ईश्वर नाहीच म्हणणारा आहे त्याला सगळ्यात शेवटी हतबल होतो आणि देवालाच म्हणतो बाबा आता तुम्हीच काहीतरी करा. डॉक्टर देखील हात टेकतात आणि म्हणतात बाबा आता माझ्या हातात काही नाही, आता परमेश्वराला मागा. तर ती जी परमेश्वराला मागण्याची क्रिया आहे ही का होते, कारण मुळातच आपण श्रद्धावान आहोत. आणि म्हणून श्रद्धावान असल्यामुळे परमेश्वराकडे धाव आपण घेतो की बाबा आता तूच आहे, तुझं विनशीनं होतो, धाव रे धावा. आता आपण त्याला आवाज देतो, आर्त आवाज, आणि मग परमेश्वराला म्हणतो. मग आता भगवंताने त्याला सांगितलं, भगवान उवाचो, हे अर्जुना काय झालं, त्रिविधा भवती श्रद्धा, 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. देहीनांचा स्वभाव ज्या म्हणजे आपल्या स्वभावामध्येच उत्पन्न झालेल्या अशा कोणत्या या देहामध्ये 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. कोणत्या कोणत्या, सात्विकी, राजसी चैव, तामसी चेतिताम शृणु. हे ऐक कोणत्या कोणत्या श्रद्धा आहेत. एक आहे सात्विक श्रद्धा, दुसरी आहे राजसिक श्रद्धा आणि तिसरी आहे तामसी श्रद्धा. आता ह्या 3 श्रद्धाचा अनुभव आपण घेतो. भगवंताच्या प्रति श्रद्धा ज्या आपण करतो ती सात्विक श्रद्धा, म्हणजे सात्विक आहे मला काहीच नको, भगवंताच्या प्रति तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, ही असली पाहिजे. पण ही आपल्याकडे शक्यतोवर नसते. हीच असली पाहिजे सात्विक श्रद्धा, की बाबा भगवंता हे चालवणारा तूच आहे, तूच मला जन्म दिलेला आहे, तूच तारणहार आहे आणि मृत्यूनंतर सद्गती तूच देणार आहे. पण हे असं येते का आपल्या तोंडून, नाही. मग दुसरी आहे राजसिक श्रद्धा. ते म्हणते देवाला मागतो, आपण सौदा करतो, मी हे केलं तर तुला ते करतो, मला असं केलं तर तुझी पायीवारी करतो. श्रद्धा आहे आपली, तो देण्यास समर्थ आहे, तर त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ आहे. आणि तिसरी एक तामसिक श्रद्धा आहे, जी दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी देखील लोक करतात. परमेश्वरा बाबा तूच करू शकतो त्याचं वाईट, देवा कर भर त्याचं, ते स्वतःसाठी मागत नाही. अशाच्या 3 प्रकारच्या श्रद्धा आपल्या जीवनामध्ये आहेत. आणि म्हणून आपण त्या 3 श्रद्धांचा अभ्यास, त्याच्या व्यतिरिक्तच या श्रद्धेनुसार आपण त्या ठिकाणी आणखीन श्रद्धा किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला, जसं उदाहरणार्थ अन्न आहे, यज्ञ, यज्ञ म्हणजे आता आपण सांगितलं यज्ञ म्हणजे निरनिराळ्या उपासना, आपण जे जपजाप्य करतो ते, आणि यज्ञ वगैरे असे यज्ञ ते देखील श्रद्धेनुसार आपल्यामध्ये येतात. तप जे आपण करतो ते देखील श्रद्धेनुसार करतो. कोणती श्रद्धा आहे, म्हणजे सात्विक श्रद्धा आहे की तामसिक आहे का राजसिक आहे. आणि दान देखील आपण इतरांना जे करतो ते श्रद्धेनुसार. म्हणजे आता आपल्याला श्रद्धेचा विचार करायचा, आपण खातो ते अन्न त्याचा विचार, यज्ञ तप, आणि त्या ठिकाणी आपण जे दान करतो त्या दानाचा देखील विचार या ठिकाणी करायचा आहे. आता भगवंताने सांगितलं की बाबा अर्जुना, सात्विक श्रद्धा ज्याची जी आहे ते कोणाला भजतात, तर ते देवाला भजतात. देवाला भजणे म्हणजे काय, तर परमेश्वराची प्रार्थना करताना दुसऱ्यासाठी मागणं, म्हणजे त्याच्यावर सोडून देणं की बाबा तूच करता करविता परमेश्वर, तर तोच आहे. आणि
आणि आता तूच जे काय करायचं ते कर आणि त्याच्यावर सोडून देणे, ही जी श्रद्धा आहे ते देवाला भजने म्हणतात. आता जे दुसरे राजसिक आहेत, काहीतरी स्वतःला पाहिजे, ते कोणाला भजतात? ते राक्षसी भावानी म्हणजे राक्षसांनाच भजतात आणि ते त्या अंतःकरणाने करतात. आणि तिसरा जो आहे तामसिक आहे, जे तामसिक आहेत ते भूतप्रेतांना भजतात आणि तिकडे त्याचा ओढा असतो. आणि म्हणून श्रद्धा 3 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. सात्विक श्रद्धा ही देवाकडे आकृष्ट करते, जी राजसिक आहे ती राक्षसांकडे करते आणि जी तामसिक आहे ती भूतप्रेतादी अशा पद्धतीच्या ज्या साधना आहेत तिकडे तो त्याचं आकृष्ट होतो. आणि म्हणून सगळ्यात चांगली श्रद्धा कोणती? तर ती सगळ्यात चांगली श्रद्धा सात्विक श्रद्धा आहे, जी परमेश्वराच्या प्रती समर्पण भाव ठेवते. आलं लक्षात आता? ठीक आहे. आता भगवंताचं म्हणणं आहे की बाबा ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धेनुसारच माणूस अन्न ग्रहण करतो किंवा त्याला इच्छा देखील तशीच उत्पन्न होते. उदाहरणार्थ सात्विक माणसं जी आहेत हे सात्विक अन्न ग्रहण करतात. म्हणजे सात्विक अन्न म्हणजे काय? पूर्ण शिजलेलं, त्याच्यामध्ये फार तिखट नाही, फार मीठ नाही, अति सर्वत्र वर्ज्यते, अति त्याच्यामध्ये काही नाही, असं सात्विक अन्न, ज्याच्यामध्ये परमेश्वराला देखील ते अन्न आवडेल. कांदा लसण नाही, फार काही चटक-मटक नाही, असे जे सगळे अन्न आहेत त्याला सात्विक अन्न म्हणतात. आणि त्या सात्विक आहार जे ग्रहण करतात त्यांच्यामध्ये सात्विकता उत्पन्न होते. तुम्ही जसं अन्न ग्रहण करता तसंच त्या ठिकाणी विचार मनामध्ये येतात. आणि म्हणून अन्न सात्विक ग्रहण केलं पाहिजे. त्या अन्नाचा एक प्रकार सात्विक आहे. दुसरा तामसिक अन्न आहे. तामसिक म्हणजे तिखट तर्री, झण खाते, बिलकुल कांदा लसण वांगे असे निरनिराळे झणझणीत सगळं. ते जे आहार आहे तो राजसिक आहार आहे आणि त्याला वाटते बस. आणि तो जो तशा पद्धतीने खातो, विचार देखील तसेच त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात. आणि पहा ते जे जसं खातात तसे त्यांची प्रवृत्ती उत्पन्न होते. उष्ण खातात, गरम गरम इतकं की बस, जे घामाच्या धारा पण तरी खाणं सुरूच, चोपून चापून. तर त्यांचं असं म्हणणं आहे हे जे खाणं आहे त्याला राजसिक अन्न म्हटलेलं आहे. तिसरं आहे तामसिक अन्न. हे तामसिक अन्न अर्धवट शिजलेलं आहे आणि अर्धवट शिजलेलं मांसाहार आहे, हे सगळं तामसिक आहे. मग त्यांच्यामध्ये तशीच राक्षसी वृत्ती तयार होते, तसाच हिंस्त्रपणा तयार होतो. अर्धवट शिजलेले पिझ्झा बर्गर हे जे सगळे खातात की नाही, नूडल्स, हे जे सगळे अन्न आहेत हे सगळे अन्न हे तामसिक अन्न आहे. आणि हे जे खातात, विशेषतः मुलं खातात, पहा तुम्ही पिझ्झा बर्गर, मला तर समजलंच नाही ते सगळं अर्धवट शिजलेलं, असं खाताना देखील पूर्ण खाता येत नाही, असे अन्न लोक खातात उभ्या उभ्याने. तर ते सगळे मुलं चिडतात की नाही, पहा आई वडिलांवर. सगळे मुलं चिडके आहेत, काही कोणाचं ऐकत नाही आणि अजिबात नमस्कार वगैरे तर फार दूर. आणि दुसऱ्याच्या प्रती आदर आतिथ्य देखील नाही, खोटं बोलतात, आई वडिलांपासून लपवतात. हे जे सगळं आहे हे सगळं त्या ठिकाणी किंवा पैसा पाहिजे त्यांना, बस लुटते रहो, हे जे सगळं आहे हे सगळं त्या अन्नाचा परिणाम आहे. दुर्दैवाने सर्वत्र हे तामसिक अन्न त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन राहिलेला आहे आणि आपल्या घरामध्ये देखील तेच अन्न ऑर्डर करून घरी येते. आता आणखीन त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत, पण आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. तर आपण अन्नाचे प्रकार लक्षात घ्या. हे अन्नाचे 3 प्रकार आहेत. सात्विक अन्न आपण शक्यतोवर ग्रहण केलं पाहिजे आणि त्याच्याकडेच आपण वळलं पाहिजे. बरं, ते म्हटलं आणखी आता दुसरं उपासना पद्धती देखील, यज्ञ पद्धती ही देखील 3 प्रकारे आहे. एक सात्विक यज्ञ म्हणजे सात्विक उपासना. आता ही सात्विक उपासना काय आहे? फळाची अपेक्षा न करता उपासना करायची. रोजची पूजा करताना परमेश्वराला अर्पण करायचं, तुझं तुलाच, असं जे आहे. गंगेचं पाणी घ्यायचं, कारण त्या गंगेचंच पाणी आहे आणि स्वाहा म्हणून त्याच्यातच सोडायचं. तत्सद ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणून विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः
म्हणायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे केलेली साधना यज्ञ. यज्ञ म्हणजे आता सगळ्या उपासना आपण आतापर्यंत तेच पाहिलं. तर ते जे सगळी साधना आहे ती सगळी परमेश्वराला अर्पण करायची. फळाची कुठलीही अपेक्षा परमेश्वराकडून करायची नाही. त्याला सगळं समजते. हा भाव मनामध्ये ठेवायचा. तर ती जी उपासना आहे ती उपासना ही सात्विक उपासना आहे. सात्विक यज्ञ म्हणतात. आता राजसिक यज्ञ हा काय फळाची अपेक्षा करतो आपण. निरनिराळ्या उपासना आपण हे लोक बसवतात. करा सप्तशतीचे पाठ माझ्या घरात, अथर्व शीर्षाचे पाठ, गुरुचरित्राचं पारायण, आणखीन निरनिराळे आपल्या घरामध्ये आवर्तन करतो आपण आणि बसवतो सगळे लोक. आणि ते जे सगळं आहे तर तिथे फळाची अपेक्षा आहे ती राजसिक अशा पद्धतीचा. आणि तिसरा आहे तामसिक. आता हा जो तामसिक यज्ञ आहे याला काही शास्त्र नाही, याला विधी नाही, काही मंत्र नाही, सगळं तांत्रिक आणि मांत्रिक ज्याला म्हणतात अशा पद्धतीने राक्षसी क्रिया. पण जिथं काही काही ज्याला म्हणतात की जे शास्त्राने सांगितलेलं आहे असं काहीही नाही. मिरच्याचे यज्ञ करतात लोक. आता हा मिरचीचा यज्ञ काय शास्त्रशुद्ध आहे का? पण करतो आपण. तो सगळा राक्षसी यज्ञ आहे. आणि ते तांत्रिक काय करतात तुम्हाला त्या ठिकाणी काही लोक येतात, काय त्या मंत्र बिंत्र काय नाही, जे लिंबू काप हे कर ते कर सुया टोचन. मंत्र काय त्याच्यात? मंत्र काहीच नाही. परिणाम होत नाही का? परिणाम होतात त्याचे, असं काय मी त्याचा विरोध नाही करत. पण ही जी उपासना केलेली असते ती राक्षसी उपासना आहे. रावणाने केलेली उपासना, कंसाने हिरण्यकश्यपूने केलेली उपासना ही सगळी तामसिक उपासना आहे. आणि म्हणून त्या करत असताना त्या टाळल्या पाहिजे. सात्विक उपासना करा. तो पाहिजे ते देण्यास समर्थ आहे. तुमच्या मनात काय चालू आहे हे त्याला समजते आणि तो त्या पद्धतीने देतो. हा विश्वास मनामध्ये ठेवून आपण काम करायचं. मग आता तप आहे. तप म्हणजे तप्त होणे शरीराला. पण ते कसं तप करायचं? सात्विक तप आपण केलं पाहिजे देवाची आराधना करताना. आता सात्विक तप म्हणजे काय? फलेच्छारहित निष्काम कर्मयोगाने ते तप करायचं. तप आपण निराळे तप करतो आपण. तप शरीराला त्रास होतो तपाने आणि म्हणून तप आपण शक्यतोवर सामान्य माणूस यज्ञ म्हणजे उपासना वगैरे केली पाहिजे. पण आता तपही केला आपण. एकाच जागेवर बसून आराधना वगैरे करतात लोक, केली पाहिजे. पण त्याच्यामध्ये निष्काम अशा पद्धतीची ती आपण केली पाहिजे. दुसरं राजसिक तप. आता हे राजसिक तप करतात त्याच्यामध्ये अपेक्षा काय आहे त्याची? आता इथे फलेच्छारहित आहे सात्विक, काही नको. ते तर उघड येत नाहीत लोक तप करणारे. ते जंगलातच असतात किंवा जे गुप्त असतात. पण जे राजसिक तप करणारे आहेत, साधना करतात, पण त्यांना वाटतं लोकांनी सत्कार केला पाहिजे, दर्शनासाठी रांगा लागल्या पाहिजे, हे लोकांनी थांबलं पाहिजे, महाराज येऊन राहिले, महाराज येऊन राहिले, आले की लोक पळाले पाहिजेत. म्हणजे त्याला असं वाटते की मला मान सन्मान सत्कार असं त्या ठिकाणी जे मिळालं पाहिजे. ते जे तप आहे त्याला राजसिक तप म्हणलं पाहिजे. आणि मग तामसिक तप कोणतं आहे? त्या परमेश्वराला त्रास द्यायचा आणि स्वतःला त्रास द्यायचा. आता या कुंभमेळ्यामध्ये काही लोक हे हात वर करू नये, एक हात वर करून काही काट्यावर झोपून राहिलेले आहेत, काही उलटे लटकून राहिलेले आहेत, काही अखंड उभे आहेत खडेश्वरी. आता ह्या ज्या सगळ्या तप भावना आहेत ह्या सगळ्या तामसिक तप आहेत. देवाला त्यांनी वश करून घेणे आणि तशा पद्धतीने तप करणे, तर हे तामसिक तप आहे. बर, आता अन्न श्रद्धा सांगितल्या 3 प्रकारच्या. अन्न सांगितलं, यज्ञ सांगितलं, तप सांगितलं. दान जे करतो आपण, दान हे आपल्या याच्यामध्ये आहेत, निरनिराळे दान आहेत. तर त्या दानामध्ये आपण जे दान करतो त्या दानामध्ये 3 प्रकार आहेत पुन्हा. सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. आता सात्विक दान करताना काय करतो आपण? ते गरजूला दिलं पाहिजे, सत्पात्री माणसाला दिलं पाहिजे आणि त्याच्याकडून अपेक्षा काय नाही, निरपेक्ष वृत्तीने ते दान दिलं पाहिजे. ते जे दान आहे त्या दानात पुन्हा अपेक्षाही नाही, गुप्त दान. आणि त्या त्याच्यामध्ये जे आहे कोणाला माहीतही नाही, नाही तर माहीत करून घ्यायचं. हे म्हणजे 10 बाय 10ची फरशी द्यायची आणि त्याच्यात 1 बाय 1 वर नाव. असे लोक आहेत, त्याच्यावर नाव टाकणे,
मी हे दिलं, मी ते दिलं, तर ते जे दान आहे त्याला नाही. हे दान कसं आहे, त्या ठिकाणी काही कोणाला कळणार देखील नाही. उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला देखील कळणार नाही असं म्हणतात की नाही. ते जे दान आहे ते सात्विक दान आहे, पवित्र अंतःकरणाने द्यायचं. दुसरं जे दान आहे ते राजसिक. राजसिक म्हणजे त्याच्यातून उपकाराची भाषा आहे, मी देऊन राहिलो आणि त्याच्याकडून काही अपेक्षा आहे. डोक्यावर हात ठेवा माझ्या महाराज, पैसे द्यायचे, चला आशीर्वाद द्या. कशाला, आपोआपच त्याचा आत्मा आशीर्वाद देतो. काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा करायची, त्या दुसऱ्याला सांगावं, ते आहेत का फार दानी आहेत, ते आहेत का त्यांनी हे दिलेलं आहे, हे जे सांगण्याचं देखील काही अपेक्षा असणे, त्याला म्हटलेलं राजसिक. आणि तामसिक जे आहे, रागारागाने करणे, अपात्र लोकांना देणे, काहीतरी त्याच्यातून वाईट भावनेने देणे, हे जे सगळं आहे याला तामसिक दान म्हटलेलं आहे. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये दानात दान कोणतं आहे? अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. अन्नदान का श्रेष्ठ आहे? तुम्ही एखाद्याला पैसे द्या, संपत्ती द्या, त्याला समजा तुम्ही 100ची नोट दिली आणि त्याला म्हणलं देऊ का अजून 1000 रुपये, ते म्हणते द्या ना. सुटकेस भरून पैसे दिले, देऊ का अजून, ते म्हणते द्या ना. ट्रक भरून पैसे दिले, देऊ का अजून, ते म्हणते द्या ना. वॅगन भरून दिले, द्या. म्हणजे तुम्ही कितीही त्याला पैसे द्या, ते म्हणते येऊ द्या, येऊ द्या, सोनं येऊ द्या, येऊ द्या. आणि त्याला जेव घाला बरं, बसवा ताटावर. पंचपक्वान्नाचं जेवण, चला एक पोळी देऊ का, ते म्हणते काय हरकत नाही. आणखीन एक पोळी देऊ का, ते म्हणते वर चालेल, काय हरकत नाही. आणखीन देऊ का, तर ते म्हणते नको, जाऊ द्या ना. नाही नाही घ्यावंच लागते, बरं द्या, काय हरकत नाही. चौथ्यांदा घ्या एक, आणि नको खूप पोट भरलं माझं, नको म्हणते नको, नाही नाही घ्यास लागते, बरं जाऊ द्या बा. 5वी पोळी म्हटलं, ते म्हणते अहो नको, असा हात करते. आणि तुम्ही 6वी टाकायला लागली तर ताटच खाली नेते त्या पाटाच्या, नाही नाही नको म्हटलं तुम्हाला. आणि 7वी पोळी द्या बरं, तुमच्या अंगावर तो ओरडतो, अहो नाही सांगितलं ना तुम्हाला, वाया जाईल ना. आता इतकी तृप्ती कशामध्ये आहे? पैशात आहे का, संपत्तीमध्ये आहे का, दुसऱ्या दानामध्ये आहे का? कोणत्या दानात तृप्ती आहे? अन्नदानामध्ये नाही. ओरडतो घेत, नको सांगितलं ना तुम्हाला. आता हे नको सांगितलं केव्हा आहे? फक्त अन्नदानामध्ये आहे. आणि अन्नदान हे सात्विक अंतःकरणाने करायचं, नाही तर पुन्हा तिथं तामसिकपणा नको. तर हे दानाचे प्रकार आहेत. तेव्हा भगवंतानी हा श्रद्धात्रय विभागामध्ये इथे 3 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. श्रद्धा, आणि त्या श्रद्धेने येणारं जे तिथे अन्न आहे, यज्ञ आहे, तप आहे आणि दान आहे, हे देखील 3 प्रकारचं आहे. भगवंताला सात्विक भावाने करा, ते सत्य ज्ञान होईल. आणि जर तुम्ही बाकी काही अपेक्षा ठेवून करत असाल तर अश्रद्धा भावाने जर केलं तर ते असत्याचं त्या ठिकाणी समर्थन होईल. आणि म्हणून 17व्या अध्यायामध्ये भगवंत आणि या ठिकाणी अर्जुनाला हा सगळा श्रद्धात्रय विभाग योग त्यांनी सांगितलेला आहे. कारण माणूस हा श्रद्धेचा पुतळा आहे आणि श्रद्धेनेच सगळं काही त्या ठिकाणी होते, असं भगवंत त्याला सांगून राहिलेले आहे. आता 18वा अध्याय या ठिकाणी होऊन राहिलेला आहे. तो श्रीमद भगवद्गीतेचा, त्याला मोक्ष संन्यास योग म्हटलेला आहे. आणि हा कलशाध्याय आहे. म्हणजे मंदिर पूर्ण बसलं की मग सगळं झालं का बुवा, आता मग कलशारोहण विधी होतो. कलश त्या ठिकाणी एखाद्या सत्पुरुषाच्या हाताने बसवल्या जाते आणि मग म्हणतात आता मंदिर पूर्ण झालेलं आहे. तसं भगवद्गीता आपण माघी पौर्णिमेपासून सुरू केली. 11 दिवस पर्यंत ही सेवा आपली सुरू आहे. हा 11वा दिवस आहे. आणि अर्जुन विषाद योगाने आपलं योग सुरू झालं. मग निरनिराळे योग आपण सुरू केले. सांख्य योग झाला, ज्ञानयोग झाला, भक्ती योग झाला, कर्मयोग झाला, क्षेत्रज्ञ योग झाला, कर्मसन्यास योग झाला. असे सगळे योग आपले या ठिकाणी झाले. जवळजवळ 17 योग आज आपण 17वा आत्ता पाहिला. असे योग भगवंतानी आपल्या सगळ्यांना सांगितले. आणि भगवद्गीता हे 18वा अध्याय ही अवतरणिका आहे. म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये आजपर्यंत आपण जे म्हणजे दुसरा अध्याय आपण म्हटलं त्याच्यामध्ये भगवद्गीतेचं सार आहे. आणि 18वा अध्याय हा त्याचं देखील सगळ्याचं सार आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायासकट
सगळं सार ज्या अध्यायामध्ये आहे. म्हणून त्याला कलशाध्याय ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं. हा कळसाचा अध्याय आहे. हा जो अध्याय आहे, हा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला अर्जुनाला देखील सगळं मग संपलं त्याचं, आणि तो युद्धाला तयार झाला. म्हणजे आता म्हणायची पण गरज पडली नाही. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त जाहलो तुझी या गुणे. आणि अर्जुन म्हणतो आता सांगणे पुसणे काहीच न लगे, आता काहीच नाही, मला विचारायचं नाही, तू काही सांगू नको, चल उचल तुम्ही धनुष्य आणि चल युद्धाला सुरुवात. असा हा कलशाध्याय आहे. आता कुठून सुरुवात झाली आपल्याला लक्षात येईल की भगवद्गीता किती सुंदर आहे. भगवद्गीतेचा शेवटचा जो श्लोक आहे, सांगितली कोणी भगवद्गीता? तुम्ही सामान्य प्रश्न करा बरं. लोक म्हणतील भगवद्गीता स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. भगवंताने अर्जुनाला सांगितली. मग आता शेवट कोण केला? 18वा अध्यायाचा शेवट भगवंताने केला नाही. 18वा अध्यायाचा शेवट संजयाने केलेला आहे. बरं, भगवद्गीतेची सुरुवात कोणी केली? आपल्या असं लक्षात येईल, सुरुवात तर भगवंताने करायची. कोणी सांगितली? भगवंताने सांगितली. कोणी सांगितली? भगवंताने सांगितली. मग आपण पहिल्याच दिवशी पाहिलं, भगवद्गीतेची सुरुवात देखील भगवंताने केली नाही. तुम्ही मोठ्या यांनी जर सुरुवात केली, आपण भगवद्गीता वाचायची, भगवद्गीता वाचायची आणि उघडा भगवद्गीता, आणि मग आता सुरुवातीला भगवंताचं नाव यायला पाहिजे की नाही, श्री भगवान वाच. नाही ना, भगवद्गीतेची सुरुवात केली धृतराष्ट्र उवाच. पहा किती योजनापूर्वक भगवंताने केलेला आहे. आता धृतराष्ट्र कोण आहे? दुष्टात्मा आहे, संसारामध्ये अंध झालेला आहे, आपल्या प्रती मोहयुक्त झालेला आहे, मी आणि माझं करणारा आहे. आणि त्याचं तोंड पहिल्यांदा भगवंताने सांगितलं. याचं पहा, याचं नाव घ्या पहिल्यांदा, धृतराष्ट्र उवाच. अरे देवाचं नाव घ्यायचं सकाळी सकाळी उठून, तर कोणाचं सांगितलं नाव? धृतराष्ट्र उवाच. आता धृतराष्ट्र नावाची प्रवृत्ती आहे. कलशाध्याय काय सांगतो? आपला अंतिम परिपाक कुठपर्यंत न्यायचा आहे. तर भगवंत सांगतात धृतराष्ट्र नावाची अंधू धावतये पाठी, आणि आढळला चिंतामणी पाया लोटे. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावतये पाठी. अंधू म्हणजे कोण आहे? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र म्हणजे तो धृतराष्ट्र आहे का? तो तर तिथं आहेच. अपेक्षा ही आहे की मी पण एक धृतराष्ट्र आहे, आणि मी आणि माझं करतो. आणि म्हणून भगवद्गीताकाराने सुरुवातीलाच म्हटलं मामकाहा पांडवाहा. तो जो धृतराष्ट्र संजयाला विचारतो की बाबा मामकाहा म्हणजे माझे आणि पांडवाहा म्हणजे पंडूचे, तिथंच त्याने भेद सुरू केला. मी आणि माझं, ते आणि त्याचं. म्हणजे अशी वृत्ती असणारा, ज्याला माहिती आहे भगवंत आहेत साक्षात तिकडे, तरी देखील तो बधून नाही राहिला. स्वतःचा विनाश हे माहिती आहे, तरी देखील दुसऱ्याचं खायचं. ज्ञानेश्वरी सुंदर दृष्टांत आहे. एक बेडूक आहे, त्याला सापाने गिळलं, म्हणजे सापाच्या तोंडात तो बेडूक आहे अर्धा. आता गिळून राहिला साप, आणि त्या बेडकाला समोर चिलूट दिसून राहिला. आता हा मरून राहिलेला आहे बेडूक, पण त्याची इच्छा आहे तो चिलूट गिळायचा. आता इतक्याही गडबडीत तो बेडूक त्या चिलटाकडे आपली जीभ नेतो आणि त्या चिलटाला खाण्याचा प्रयत्न करतो. अरे तू स्वतः मरून राहिला, तरी देखील दुसऱ्याचं खाण्याची इच्छा त्याची. तिथे देखील त्याला विरक्ती आली नाही की हे सगळं होऊन राहिलं. अशी ही धृतराष्ट्र नावाची प्रवृत्ती आहे. कलशाध्याय सांगतो की बाबा ती प्रवृत्ती थोडं उन्नयन करावं लागेल की नाही, म्हणून सुरुवात त्याने केली. आता आणखीन लास्ट करताना भगवद्गीता ज्यावेळेस संपवतो आपण, तेव्हा भगवंताने शेवट केला नाही, एक संजय नावाची प्रवृत्ती आहे. म्हणून सगळ्यात शेवटी संजय उवाच आहे. आणि तो संजय 3 त्या ठिकाणी श्लोक म्हणतो, पण त्याची आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला शेवटचा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून कलशाध्यायाचा सुरुवात आपण खालून करू. ऊर्ध्व मूल मदशाकम काल पाहिलं आपण, त्याचं मूळ उलट आहे आपण म्हणून वरती, म्हणून तिथून सुरुवात. आता या 18वा अध्यायाचा शेवट त्या ठिकाणी संजय उवाच आहे. आणि संजय काय सांगतो धृतराष्ट्राला? धृतराष्ट्राला सांगतो
हे धृतराष्ट्र म्हणजे राजा काय आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवानी तिर्मतिर्मम। हे धृतराष्ट्रा, अरे बाबा, यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आहे, योगेश्वर म्हणजे योगांचाही ईश्वर, सर्व योगांचा, ज्याने सर्व काही जो सोडू शकतो आणि धरू देखील शकतो, सगळं योगांचा ईश्वर आदिनाथ ज्याला, असा हा जो ईश्वर आहे तो त्या ठिकाणी आहे। आणि जिथे अर्जुनासारखा भक्त आहे, आता 4 प्रकारच्या लोकांनी भगवद्गीतेमध्ये उच्चारण केलेलं आहे। पहिल्यांदा धृतराष्ट्र, आता ही संजय नावाची प्रवृत्ती आहे, ही काय करते, ही स्वतःला समजावून सांगते काय वाईट आणि काय वाईट नाही, पण तो आग्रह धरत नाही हे असंच केलं पाहिजे, तर कारण त्याला ती पात्रताही नाही। तो कोण आहे, त्यांचा सेवक आहे, दास आहे, त्याला दिव्य दृष्टी कोणी दिली, व्यासांनी दिली। अशी दिव्य दृष्टी असलेला संजय माझ्यामध्येही आहे। आतला आवाज आपल्याला समजते काय वाईट आहे काय वाईट नाही, पण या देहाला सांगत नाही ते, अरे हे करू नको बाबा, हे बरोबर नाही, हे चुकीचं तो करून राहिलेलं आहे, हे त्याला समजते आणि तो एकदा सांगतो फक्त की बाबा हे चूक आहे आपल्या मनाला किंवा देहाला, पण आपण ते ऐकत नाही। तर ही जी वृत्ती आहे संजय नावाची, निर्णय घ्यायचा नाही, सांगायचं फक्त चूक किंवा काय, तर ही संजय नावाची वृत्ती वारंवार आपल्याला सांगत राहते। कोणाला, आपल्यातल्या धृतराष्ट्राला काय सांगते, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः। अरे बाबा, जिथे योगेश्वर कृष्ण आहे म्हणजे परमेश्वराची साधना, आणि तुझ्यामध्ये कोण आहे, एक अर्जुन नावाची वृत्ती आहे, ती वृत्ती काय, मोह त्यागू शकते, युद्ध करू शकते, आणि जिला सल्ला साक्षात परमेश्वर देऊ शकते, म्हणजे परमेश्वराचा तू सखा होऊ शकतो। आणि मग जर तुझ्यामध्येच भगवान योगेश्वर कृष्ण आहे म्हणजे कृष्ण नावाची वृत्ती आहे, तुझ्यामध्येच अर्जुन नावाची वृत्ती आहे, हे धृतराष्ट्रा, तिकडे तर तो सांगूनच राहिला, पण या धृतराष्ट्राला आपण आज कलशाध्यायाच्या दिवशी चर्चा केली पाहिजे। हे धृतराष्ट्रा, अरे तुझ्यातला धृतराष्ट्र बाजूला कर, मी तुला संजय नावाची वृत्ती आहे ती सांगून राहिलो की तुझ्यामध्ये कोण आहे, अर्जुन नावाची वृत्ती आहे, आणि तिला कोण सांगते, भगवंताची एक सात्विक वृत्ती आहे, जे भगवंत तुला मार्गदर्शन करतात, असे दोन्ही तुझ्याजवळ आहे। हे लक्षात ठेव, जिथे योगेश्वर कृष्ण आहे, जिथे अर्जुन आहे, तिथे तुला विजय प्राप्त होणार आहे। आता धृतराष्ट्राला संजय तिथे सांगून राहिलेला आहे की हे धृतराष्ट्रा, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम। जिथे योगेश्वर कृष्ण आहे ते कृष्ण प्रवृत्ती जागी कर, अर्जुन प्रवृत्ती जागी कर, ते जर तू केलं तर तुला काय मिळणार आहे, श्री मिळणार आहे। श्री म्हणजे काय, अंतरंगाचं सौंदर्य मिळणार आहे। श्री म्हणजे संपत्ती, ऐश्वर, सगळं, ज्ञानाचं ऐश्वर्य, वैभवाचं ऐश्वर्य, सगळंच त्या ठिकाणी मिळणार आहे। अजून काय मिळणार आहे, सर्वत्र विजय तुला प्राप्त होणार आहे। आतला धृतराष्ट्र मारून टाक, संजयाचं ऐक, आणि आग्रहपूर्वक अर्जुना त्या श्रीकृष्ण प्रवृत्तीमध्ये परावृत्त हो, तुला विजय प्राप्त होईल, तुला वैभव प्राप्त होईल, आणि तुझ्यामध्ये निश्चल नीती म्हणजे नीतिमत्तेने वागण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे। पण नैतिकता आपण ठेवत नाही, आपण अनैतिक वागतो, अनैसर्गिक वागतो। तर आपल्याला शेवटचा जो श्लोक आहे भगवद्गीतेचा, कलशाध्याय का म्हटलं, कळस चढवला, भगवंतानी चढवला का नाही, देवाच्या मंदिरावर देव कळस नाही चढवत, देवाचा कोणीतरी भक्त येतो, आता आजकाल त्याला म्हणणं ब्रह्मचारी असला पाहिजे, हे असला पाहिजे, ते असला पाहिजे, मग त्याला चढवतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कलश कोणी चढवला, संजयाने चढवला, आणि काय सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम। बरं, ठीक आहे, आता हे लक्षात आलं। सुरुवात धृतराष्ट्राने केली, ते 18व्या दिवशी आपल्यातला धृतराष्ट्र आपल्याला बाजूला करायचा, आंधळा असलेला मी उजेडाने मला पाहायचं आहे, कोणासारखं, संजयासारखं दिव्य दृष्टीने मला पाहायचं आहे,
आणि आपल्यातला अर्जुन जागा करायचा आहे. आणि अर्जुन जागा केल्यानंतर अर्जुन सारखा मोह कमी करून श्रीकृष्ण नावाची जी वृत्ती आहे ती, म्हणून गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो अर्जुन गुणामध्ये गुंतलेला मी तो बाजूला करायचा. आणि मुक्त झालो तुझी या गुणे म्हणजे माझ्यामधला श्रीकृष्ण नावाचा जो गुण आहे तो माझ्यामध्ये मला जागरण करायचा. लक्षात आलं? अध्याय आपला मोठा आहे पण आपल्याला इथपर्यंत आपण सगळ्यात लक्षात घेऊ. बरं, आता आणखीन काय शिकायचं याच्यामध्ये? आपण सगळेजण धडपड कशासाठी करतो? परमेश्वराला आपण म्हणतो बाबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. परमेश्वराला म्हणतो माझी ही इच्छा पूर्तता व्हावी, म्हणून परमेश्वराला आपण ते मागतो. लक्षात आलं? परमेश्वराला काय मागतो? आपल्या इच्छेनुसार आपण परमेश्वराला मागतो. बरं, मग परमेश्वर देतो काय? परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार आपल्याला देतो. समजून घ्या, हा अध्याय आपल्याला भगवद्गीता शेवटचा अध्याय. परमेश्वराला मागतो आपण आपल्या इच्छेनुसार, पण परमेश्वर काय करतो? परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार देतो. आता कलशाध्याय सांगतो की बाबा आता थोडं डोकं वापर ना, धृतराष्ट्र बनू नको, संजय बनू नको, अर्जुन बन, डोकं वापर थोडं. काय डोकं वापर? तुझ्या इच्छेनुसार जर तू मागितलं तर परमेश्वर परमेश्वराच्या इच्छेनुसार देतो. आता तू काय कर? परमेश्वराच्या इच्छेनुसार वाग, परमेश्वराच्या इच्छेनुसार वाग. परमेश्वर काय करतो? तुझ्या इच्छेनुसार देतो. आलं लक्षात? भगवद्गीता काय सांगते? आपण आपल्या इच्छेनुसार मागतो, देव देतो त्याच्या इच्छेनुसार. आता त्याच्याच इच्छेनुसार वागलो तर तो काय करतो? तो तुमच्या इच्छेनुसार देतो. म्हणजे तुमचं इप्सित साध्य झालं की नाही? ते जे इप्सित साध्य करायचं असेल तर भगवद्गीता सांगते, शेवटचा अध्याय सांगतो की त्याच्या इच्छेनुसार वाग, त्याला जसं पटते. आणि म्हणून ईश्वरानुकूल आतापर्यंत आपण ऐकलं कर्मयोग, जे कर्म करायचे ते ईश्वरानुकूल करायचे आहेत. आणि म्हणून या अध्यायामध्ये सुरुवातच त्या ठिकाणी केलेले आहे अर्जुनाने की हे देवा, आता मला बहुतेक समजलं पण एकदा चट सिंहावलोकन अवतरणिका. आणि म्हणून मी तुला एक प्रश्न विचारतो की आत्तापर्यंत तू आम्हाला हे जे सगळं सांगितलं पण माझ्यामध्ये कन्फ्यूज आहे. 2 शब्द मी आतापर्यंत वापरले. एक सर्व कर्म संन्यास, संन्यास ज्याला म्हणतात, कर्माचा संन्यास म्हणजे सगळे कर्म त्यागून द्यायचे आणि उठून निघायचं. हे योग्य आहे की सर्व कर्म फलत्याग? तू तेही सांगितलं किंवा फलत्याग कर, कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. कर्मण्येवाधिकारस्ते वगैरे आपण हे सगळं मागे पाहिलं. अर्जुन त्याला म्हणून राहिला की याच्यातलं कोणतं चांगलं आहे? आता भगवंत म्हणले घ्या, आता सगळं रामायण सांगितलं आणि ह्या पुन्हा आता रामाची सीता कोण? आता भगवंत म्हणतात तू खरोखर चांगलं विचारलं आणि हा मूळ प्रश्न आहे, गर्भित अर्थ आहे. आणि म्हणून भगवंताने त्याला शाबासकी दिली की बाबा आता शेवटच्या याच्यावर तू आलेला, शेवटच्या टप्प्यात. तर या शेवटच्या टप्प्यामध्ये समारोपीयमध्ये तो अत्यंत सुंदर प्रश्न केलेला आहे. आता त्याचं उत्तर मी तुला देतो. आता भगवंताने काय केलं? सुरुवातीला विद्वान जन काय म्हणतात ते सांगितलं. मत स्वतःचं पहिले नाही सांगितलं. ते म्हणतात बाबा तुला हा का प्रश्न आला असेल? कारण अनेक लोक अनेक गोष्टी सांगतात. काही लोक असं सांगतात की सर्व संग परित्याग चांगला, म्हणजे सर्व कर्म त्याग करायचा, म्हणजे काम्य कर्माचा त्याग करायचा. काही लोक म्हणतात कर्मफलाचा त्याग कर. काही लोक म्हणतात की संन्यास म्हणजे काय तर सगळे कर्म त्यागून द्यायचे. आणि काही लोक म्हणतात की हे कर्म कसा काय त्याग होईल? तुम्हाला कर्म त्याग होऊ नाही शकत. आणि काही कर्माचा त्याग कसा करता येईल? जसं यज्ञ, दान, तप हे सांगितले, हे तर उपासना आहेत, ही आपली साधन आहेत आणि हे तर करावंच लागतील, तर ते नाही त्यागता येणार. असं मग आता लोकांची मतं पहिल्यांदा भगवंतांनी त्याला सांगितलं. अर्जुन म्हटला बाबा जाऊ दे, लोक काय म्हणतात ते, मला लोकांचं काही घेणं नाही. तुझं काय मत हे सांग की सर्व कर्माचा संन्यास योग्य, म्हणजे कर्मच त्यागून द्यायचे की कर्मफल त्याग करायचा? अर्जुन म्हटला ठीक आहे, हुशार आहे तू, मी लोकांचं सांगितलं तर तू नाही, तुझं काय मत आहे? आता ठामपणे भगवंत सांगून राहिले शेवटच्या अध्यायामध्ये, मी सांगतो. आणि आता ते सांगून राहिले की बाबा
लोकांचं काय म्हणणं असेल ते. आता मी हे माझं म्हणणं आहे. खरं सांगू का, कर्म फल संन्यास, हे कर्म संन्यास आणि फलत्याग हे एकच आहे, संन्यासासारखंच आहे. हे आपल्याला काहीच सोपं नाही आहे. कर्म त्यागणं देखील सोपं नाही आणि कर्म फळ नको बा मला, देवाची आराधना करायची फळ नको, असं तर होतच नाही. त्याचे महाराज संकल्प सांगतात की नाही, अभिषेक करण्यापूर्वी सत्यनारायणाचा संकल्प. कोणता सत्यनारायण? 500 रुपयाचा सत्यनारायण, 1000 रुपयाचा सत्यनारायण. आणि संकल्प काय करतात? मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम द्विपद चतुष्पद, हे मोठा संकल्प. आणि मग राजद्वारे ह्याच्याद्वारे काय काय मिळावं, संपत्ती मिळावी, हे मिळावं ते मिळावं. सत्यनारायण 1000 रुपयाचा आणि मागते किती? हे एवढा संकल्प आणि जोरात म्हणते बिलकुल. हे जे फलत्याग होते का आपल्याच्याने? देवाला लागली मागतो आपण, हे देवा पूजा केली, फलश्रुती आहे सगळ्या आपल्या. कोणतं स्तोत्र वाचा, हे वाचा, लागली आपण म्हणतो यो मोदक सहस्त्रेण यजती स वांछित फलम वाप्नोती. मोदक जर वाहिले गणपतीला, तुला जे पाहिजे ते मिळते. यो दुर्वांकुर यजती, लागली म्हणजे दुर्व वाहिल्या तर असं असं होते, शमी वाहिल्या तर असं असं होते, असं मोदक वाहिले तर तसं होते, शंकराला बिल्वपत्र वाहिलं तर असं असं होते. अरे सगळे फळच आहेत आपल्याजवळ, होते का फलत्याग? नाही होत. फलत्याग म्हणजे संन्यासच आहे एका अर्थात आपल्या दृष्टीने. पण तरी देखील भगवंतांनी जे सांगितलं, फलत्याग आपण करू शकतो, कर्माचा त्याग करू शकत नाही. तेव्हा दोटूक ज्याला म्हणतात, भगवंतांनी सांगितलं की बाबा संन्यास तू नाही करू शकत, कर्माचा त्याग तू करू शकत नाही, कारण कर्म करावंच लागणार आहेत सगळे. आणि निदान आपण हे जे सांगितलेले यज्ञ कर्म म्हटलं की नाही आपण, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः, यज्ञात भवती पर्जन्यः यज्ञ कर्म समुद्भवः. मागे सांगितलेलं आपण आठवत असेल तर, यज्ञाला कर्म म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे तप दान असे जे सगळे कर्म सांगितलेले आहेत, उपासना, हे सगळे कर्मच आहेत. याचा त्याग कसा करता येईल आपल्याला? हे तर करावंच लागेल ना देवाच्या सख्यत्वासाठी. म्हणून याचा त्याग नाही करू शकत. पण भगवंताने स्पष्ट सांगितलं की कर्म त्याग तू करू नाही शकत. मग त्यातल्या त्या सोपं काय? कर्म फलत्याग तू करू शकतो, करशीलच असं नाही, ते आपल्याच्यानं होतही नाही, पण प्रयत्न करायचा सगळ्यांनी. कर्म फलत्याग आपण केला पाहिजे. कर्म संन्यास तुझ्याच्याने होऊ शकत नाही, कारण ते कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्यासाठी कर्म फलत्याग ठेव, कारण ते कठीण आहे, देहाला यातना आहे, सगळंच आहे. हे पटलं, म्हटलं काय हरकत नाही. आता मला एकदम तुम्ही सांगितलं की काय सोयीचं आहे, कर्म फलत्याग करण्याचं आपल्याला सोयीचं आहे. मग आता त्याचं कारण त्याने सांगितलं की काय नाही करतायत आपल्याला फलत्याग. मग मी आत्ता तुम्हाला सांगितलं, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कर्ममेव तत्. म्हणजे हे जे आहे हे आपल्याला न त्याज्यम, हे त्यागायचे नाही, त्यागू शकत देखील नाही, म्हणून ते त्यागायचे नाही. परमेश्वराची आराधना करायची, त्याच्यासाठी यज्ञ दान तप हे कर्म न त्याज्यम असा शब्द त्याने त्या ठिकाणी वापरलेला आहे. मग आता फलत्याग करायचा म्हणजे काय? कर्म करायचे. कोणते कर्म करायचे? आपण आधी पाहिलेलं आहे, नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ह्य कर्मणः. नियत कर्म म्हणजे ईश्वराला अनुकूल कर्म करायचे, हे भगवंत त्याला सांगून राहिलेले आहे. तू जबरदस्ती कर्म त्याग केला तर काय होईल तेही सांगितलं, हेही आत्ता सांगितलं. समजा एखाद्याने म्हटलं नाही नाही, जबरदस्ती गेला सगळं सोडून, पण इंद्रिय आहेत ना ते त्याला आकृष्ट करतात ना, त्याला दंभाचार म्हटलेला आहे. असे जे दंभ करणारे, न करीती इंद्रिय दमन, शिष्याशी न लाविती साधन, ऐशे गुरु अडाक्याचे 3 मिळाले तरी टाकावे. त्याला सद्गुरू थोडी म्हणतायत, त्याला गुरु थोडी म्हणतायत. तो दांभिक आहे, फक्त त्याने भगवे कपडे घातले, पण तो काही संन्यासी नाही आणि ते आपण करू शकत नाही. म्हणून त्याने स्पष्ट सांगितलं की बाबा हे नाही, असं ते त्या ठिकाणी सांगून राहिलेलं आहे. आता हे करत असताना त्यांनी त्यागाचे देखील सगळे प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण पुढे पुढे जाऊ. सात्विक त्याग, त्याच्यानंतर आपला कर्मफलत्याग की 3 प्रकारचा आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. ते जे मागचे तत्व तुम्हाला सांगितले ते सगळे आहे. मग असं करत असताना म्हटलं हे कसं शक्य आहे? तेव्हा सांगितलं बाबा तुला मागेच सांगितलं हे कर्म तू करून राहिला का? कर्म कोण करते? एक तू आहे, दुसरे भगवंत आहे आणि प्रकृती आहे. भगवंत त्या प्रकृतीला सांगते याला हे दे, म्हणजे कर्म
फळ देखील तुझ्या हातात आहे का? मग त्यांनी 5 तत्व सांगितलेले आहेत आणि अत्यंत सुप्रसिद्ध अशा पद्धतीचा श्लोक भगवद्गीतेमधला या ठिकाणी आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी आहेत ज्या कर्मफलासाठी देखील, कर्मासाठी देखील, कर्त्यासाठी देखील, सगळ्यांसाठी. आपल्याला घर देखील चालवायचं असेल आणि ते सुरळीत चालवायचं असेल तर 5 गोष्टी आहेत. अधिष्ठानम, अधिष्ठान म्हणजे हा कर्ता, तिथं कोणीतरी कर्ता लागते हे सगळं चालवायला. कर्ता म्हणजे मी. समजा एखादी संघटना असेल तर संघटनेचे कार्यकर्ते, त्याचे तत्व असं. तर मी म्हणजे हा अधिष्ठान आहे. अधिष्ठानम तथा कर्ता. आता कर्ता म्हणजे काम करणारे कोणीतरी. तर तो जो हा देह झाला अधिष्ठान आणि कर्ता जो आतला मी आहे तो कर्ता आहे. हे घर चालवायचं, तर घर म्हणजे माझं या ठिकाणी आतली माणसं इथले सगळे व्यवहार करतात. म्हणजे अधिष्ठान मी आणि त्याच्यामध्ये असणारा मी जो आहे, देह अधिष्ठान, त्याच्यामध्ये असणारा मी जो कर्ता आहे. जे घर चालवायचं आहे, घर झालं अधिष्ठान, त्याच्यामध्ये लोक काम करतात, ते झाले कर्ता. अधिष्ठानम तथा कर्ता. तिसरं काय झालं? करणम म्हणजे माझ्यामध्ये असणारे जे इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी असे जे 12 इंद्रिय आहेत, हे याचा व्यवहार करतात, सगळं काम करतात. म्हणजे देह झाला या ठिकाणी अधिष्ठान, आतला जो त्या ठिकाणी असलेला करणार आहे प्रकृती, आणि म्हणून तिला आपण करणारा जो कर्ता सांगितलेला आहे. आणि करणम म्हणजे इंद्रिय सांगितलेले आहे. चौथं काय सांगितलं? पृथक चेष्टा. आता इंद्रियाचे जे व्यापार आपण करतो, हात काहीतरी काम करतात, तोंड काहीतरी काम करते, कान काहीतरी काम करतात, हे पृथक चेष्टा आहे. प्रत्येकाचं वाटून दिलेलं काम आहे. कानाने ऐकायचंच आहे, कानाने भाकरी नाही खात आहे, तोंडाने खायचं आहे, डोळ्यांनी नाही खात आहे, नाकाने श्वास घ्यायचा, आपल्याला कानाने श्वास घेता येत नाही. जे ते आपलं काम करतात म्हणून व्यापार चालू आहे व्यवस्थित. तर ते आणि इतकंही करून म्हणजे अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक व्यथम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम. आता हे सगळं तुमच्या जवळ आहे. घर तुमच्या जवळ आहे, घरात माणसं चांगले आहेत, ते सगळे करून राहिलेले आहेत, विविध प्रकारच्या सगळ्या योजना आहेत तुमच्याजवळ, सगळ्या सुखसोयी आहेत, पण तरी देखील सुख शांती समाधानासाठी जे तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही. कारण दैवम परमेश्वराची कृपा सगळं आहे. दैव देते म्हणतात, कधी कर्म नेते, कधी कर्म देते, पण दैव नेते. दैवच नाही, तिथपर्यंत पोहोचलो म्हणतात. ताटावर बसला आणि उठायचं काम पडलं, तोंडातला घास काढून नेला. कशामुळे? दैवम. म्हणून दैव देखील पाहिजे आणि त्याच्यासाठी परमेश्वराला शरण जायचं. म्हणून या ठिकाणी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवंतानी. काहीही चालवायचं असेल तर एक तर हा तुमचा देह पाहिजे, देहामध्ये हा असणारा जो आत्मा तो देखील शुद्ध आत्मा पाहिजे, तुमचे सगळे इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे देखील कार्यरत पाहिजेत. त्याच्याशिवाय तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची त्यांनी कामं केली पाहिजे. एक जरी गेला याच्यातला संपलं तुमचं. आणि म्हणून ते जे पृथक चेष्टा आहेत ते, आणि सगळं असून देखील दैव जर नसेल तर त्या ठिकाणी मी खूप प्रयत्न करून राहिलो, शेवटच्या क्षणाला तिकीट कटते आणि ते म्हणजे खूप दिवस प्रयत्न केले, जमलंच नाही. यावर्षी जमलं, यावर्षी दैवात होतं म्हणून जमलं. इतके दिवस खूप प्रयत्न केले, नशिबातच नव्हतं, भेटलं नाही. आता लोक म्हणतात नशीब नसते, असं नाही आहे. दैवम म्हणजे परमेश्वराची कृपा पाहिजेच तर सुरळीतपणे चालते, नाहीतर कितीही प्रयत्न केले तरी देखील जमत नाही. तर त्याला म्हटलेलं आहे दैवम चैवात्र पंचमम. या 5 गोष्टी जर असल्या तर आपलं कोणत्याही गोष्टी सुरळीत चालतात. त्यांनी सांगितलं बरं. मग आता त्यांनी आणखीन त्रिविध गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये ज्ञान सात्विक पाहिजे, राजसिक तामसिक, कर्ता देखील सात्विक राजसिक तामसिक, कर्म देखील सात्विक, धृती देखील सात्विक, आणि सुखाचेही 3 प्रकार त्याने सांगितलेले आहेत. असे सगळे सुख हे आपल्याला कोण देतो? आता या सगळ्यात त्रिगुणात्मक आहेत ह्या सगळ्या संसारातल्या गोष्टी. मग त्रिगुणातीत कोण आहे? तर तो परमेश्वर आहे. कलशाध्याय सांगतो की बाबा गुंतलो होतो अर्जुन गुणे. अर्जुन नावाचा गुण आला तर चांगलंच आहे, तिथपर्यंत पोहोचलं तरी चालते. धृतराष्ट्र सोडून द्या, संजय सोडून द्या, अर्जुन बनले तरी चालतात.
पण जे साधक आहेत त्यांनी ध्येय काय ठेवायचं, अर्जुनाच्याही पलीकडे गुणातीत कोण आहे, त्रिगुणातीत परब्रह्म परमात्मा, ती श्रीकृष्ण नावाची प्रवृत्ती, या संसारातून मोहरहित फल त्याग रहित म्हणजे त्याच्याही पलीकडची अवस्था, तिला म्हटलेलं आहे गुणातीत अवस्था. ती गुणातीत अवस्था म्हणजे भगवान अवस्था आहे. तिथपर्यंत आपल्या सगळ्यांना पोचायचं आहे. हे सगळं भगवंत त्या ठिकाणी सांगून राहिले. आणि मग सगळ्यात शेवटी सांगितलं त्यांनी, सर्व धर्मान परित्यज्य. आता धर्म म्हणजे आपला धर्म नाही, आपले जे सगळे कर्म वगैरे आपल्या मागे क्रियाकलाप आलेले आहेत ते सगळे त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करायचं, मामेकम शरणम व्रज. भगवंत अर्जुनाने विचारला कसं साध्य होईल, ते साध्य होण्यासाठी तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, सर्व भाव ठेवून मला शरण जा. आणि कसं शरण जा, सर्व धर्म परित्यज, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम, माम एकम म्हणजे मला एकालाच तू शरण जा. अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी शरण आलोत काय होतो, तुझी सर्व पापे मी नष्ट करतो. दैव मालकीने आता दैवम चैवात्र पंचमम, दैवामध्ये दैव कोण निर्माण करते, भगवंत. दैव म्हणजे देव थोडक्यात. तो त्या देवाला भज, भजताम प्रीतिपूर्वकम. ते जर भजलं तर मी काय करतो, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी महासुच, मी तुला मोक्ष देतो. सर्व पाप नष्ट झाले की तुला मोक्ष प्राप्त होईल, असं ते सगळं म्हणून राहिलेले आहे. आता अर्जुनाला सगळा तो मोकळा झाला आणि भगवंताला त्यांनी सांगितलं, बापा आता सांगणे पुसणे काहीच न लगे. साष्टांग दंडवत प्रणिपात त्याने घातलेला आहे आणि शरणागत दीनार्थ तो आता भगवंत त्याला असं उचलून घेतलं. कडकडून मिठी मारली, ती आलिंगन वेळी हो या आपे आप कवळी, जळ जैसे जळी वेगळे न दिसे. आता अर्जुन आणि श्रीकृष्ण वेगळे राहिले का, पाण्यात पाणी टाकल्यानंतर जसे एकत्रित येतात तसे आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ मिटे मीपण. त्याचं मीपणच गेलं ना, ते निजबोधे उरावरी, भेट तू आत्मया श्रीहरी. अरे निजबोध झाला, मच्चित्ता मदगत प्राणा. आता अर्जुनही प्राण झाला आणि अर्जुनात चित्त झालं. आता त्या ठिकाणी दोन्हीही भगवंत झाले. आता अर्जुन राहिला का शिल्लक, अर्जुन शिल्लकच राहिला नाही, तो देखील अर्जुन गुण देखील मुक्त झालो तुझी गुणे. आता मी त्याच्यामध्येच विलीन झालो. मग ते जे तादात्म्य पावणं म्हणतात एकमेकाला, असा तो अर्जुन श्रीकृष्ण प्रवृत्तीमध्ये परावर्तित झाला, प्रवर्तित झाला. आता त्याच्यामध्ये काही राहिलं का, आता काहीही राहिलं नाही. त्याने आता अर्जुनाने सांगितलं, बाबा भगवंता नष्टो मोहा, आता माझ्याजवळ मोह राहिला नाही, मोह नष्ट, स्मृतिर्लब्धा. आता मला जे जे आठवत होतं हे सगळं संपलं. आता मला फक्त एकच आठवते, तो एक परमेश्वर आहे. मामेकम शरणम व्रज, तू म्हटला फक्त तूच आहे, बाकी कोणीच नाही. आता त्वत्प्रसादात मयाच्युतम, आता मला तुझा प्रसाद प्राप्त झालेला आहे. आता हे अच्युता, तुझं जे स्थान आहे अच्युत न टळणार ते मलाच प्राप्त झालेलं आहे. मग आम्हासीच साम्य रूप होशील असं भगवंताने सांगितलेलं आहे. मी आता तुला साम्य रूप झालो. आता स्थितोस्मी गत संदेह, आता मी स्थित झालेला आहे. आता माझ्यातला संदेह नाहीसा झालेला आहे. करिष्ये वचनम तव, आता तू जे म्हणशील तेच मी करणार. आता माझ्यामधल्या सगळ्या शंका नष्ट झालेल्या आहेत. तेव्हा आता भगवंत म्हणतात, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय. लागली त्याने आपलं गांडीव घेतलं आणि म्हटलं की चल बरं कोणाशी युद्ध करायचं. आता युद्ध मी करणारा नाहीये, करता करविता तूच आहे. जर मी काही करणार नाही तर फक्त मी कोण आहे, निमित्त मात्रम भवसाची, मी फक्त निमित्त आहे. संसारामध्ये भगवंतानी मला जन्माला घातलेला आहे, मी निमित्त आहे. तो भगवंत सर्व काही आहे करता करविता. त्या अनन्य भावानी अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. तो योगक्षेम जर तोच चालवणार आहे माझा, बऱ्या वाईट घटना ज्या माझ्या जीवनामध्ये घडवणारा तोच आहे,
तारणारा देखील तोच आहे. आणि जर मला मारूनच टाकायचं असेल तर त्यानेच ठरवलेलं आहे. मग तेच जर सगळं काय त्याची जी सत्ता आहे, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, तर कोण बोलवितो हरिविन किंवा कोण चालवितो हरिविन, त्याच्याशिवाय कोणी चालवत नाही. असा भाव जर मनामध्ये ठेवला आणि त्या निरपेक्ष भावाने मी जर माझं जीवन जगायला लागलो, सोपं आहे का? सोपं नाही. पण कठीण आहे का? अशक्य आहे का? अशक्य नाही. कठीण असू शकते पण अशक्य नाही. भगवद्गीता सांगते की बाबा या मार्गावर थोडाफार तर चालायचा प्रयत्न कर. या मार्गावर जर तू चालायला सुरुवात केली तर निश्चितपणे हा जो भगवद्गीतेचा योग या ठिकाणी सांगितलेला आहे तो माझ्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा योग आहे. आणि म्हणून कलशाध्याय सांगतो की कर्मफल त्याग कर, कर्म त्याग करू नको. या ठिकाणी भक्तियोगाने भक्तिरसाने अनन्य भाव त्याच्यावर ठेव भगवंतावर, तर तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तू त्या ठिकाणी तुझ्यामध्ये असलेले तामसिक गुण, तुझ्यामध्ये असलेले राजसिक गुण याचा त्याची डिग्री कमी कमी होईल आणि तुझ्यामध्ये सात्विकता वाढेल. आणि जसा तू सात्विक होशील तसं हे जे जीवन आहे हे आनंदमय होईल. कारण भगवंत कसा आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. आणि तो आनंद जर तुझ्या जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर फक्त मामेकम शरणम व्रज, त्या एकमेव अद्वितीय अशी जी शक्ती आहे तिला म्हणतात परब्रह्म परमात्मा. तो कोण आहे? तो पूर्ण अवतार भगवान योगेश्वर कृष्ण आहे. त्या कृष्णाला शरण जा. त्याला जर आपण त्या भगवंताला शरण गेलो तर निश्चितपणे तो आपला भवसागर, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, हा सगळा सागर तो तरुण नेतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये एवढंच आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे की मला या पद्धतीने जीवन जगायचं आहे. आजपर्यंत 11 दिवसपर्यंत ही सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. पाव्या माझी रागज्ञान, केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण. याच्यामध्ये जे जे चांगलं आहे सगळं तुम्हाला आवडलं असेल, वा वा फार चांगलं झालं हे, तर ते सगळं कोणाचं आहे? भगवंताचं आहे. बासरी वाजते पण बासरीमध्ये ज्ञान नसते. ते बासरी वाजवणारा कोणीतरी आहे, तो फुंकणारा कोणीतरी आहे, तेव्हा त्या बासरीतून आवाज येतो. ही बासरी आहे, फुंकणारा मात्र तो परब्रह्म परमात्मा आहे. म्हणून पाव्या माझी रागज्ञान, केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नव्हे गुण, गानकळा गातयाची. मी न करी ही कथा, परी तोच होय मुखी वक्ता. तोच मुखी वक्ता या ठिकाणी झाला. आणि म्हणून जे जे चांगलं आहे ते परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाचं आहे. जे जे तुम्हाला रुचलं नाही, पटलं नाही, ते मात्र माझं आहे. ते माझं मला टाकून द्या. आणि जे भगवंताचं आहे ते घरी घेऊन जा. एवढीच प्रार्थना सगळ्यांच्या चरणावर करतो आणि या ठिकाणी थांबतो. आजची ही सेवा त्या परमेश्वराला अर्पण करतो. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.